हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आपण ओल्ड मेथडनुसार, प्रिया मॅमच्या मेथडनुसार 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजच्या फ्रंट पार्टची इथं या व्हिडिओमध्ये ड्राफ्टिंग बघणार आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक पार्टची ड्राफ्टिंग बघितली होती, या मेजरमेंटनुसारच. आता आपण फ्रंट पार्ट जो आहे तो या व्हिडिओमध्ये ड्राफ्ट करणार आहे. ते हे मेजरमेंट आहे, या मेजरमेंटनुसारच सर्व ड्राफ्टिंग आपण करणार आहे. तर चला, इथे मी कार्डशीट पेपर घेतला आहे. सर्वात अगोदर आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. तर शोल्डर किती आहे आपले? 14.5. तर 14.5चं निम्म किती झालं? 7.25 इंच. तर हे बघा, इथून असं टेप ठेवायचा आणि फोल्ड करून, तर किती होतं? 7.25 इंच. तर इथून आपण 7.25 इंच मार्किंग करू शोल्डरची. त्यानंतर इथून आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे 2.5 इंच. कंपल्सरी आहे 2.5 इंच गळारुंदी. त्यानंतर इथून 1 इंच डाऊन जायचं आहे. डाऊन जाणं देखील कंपल्सरी आहे, तुमची साईज कोणती पण असू द्या. इथून आपल्याला हे जे मार्किंग आहे इथं क्रॉसमध्ये जॉईन करायचं आहे. त्यानंतर बघा, इथून आपल्याला आता आर्म होलच्या फॉर्म्युल्यासाठी चार्ट बघावं लागेल, कारण त्या चार्टनुसारच आपल्याला आर्म होलचा जो फॉर्म्युला आहे तो इथं टाकावा लागेल. तर त्यासाठी आपल्याला आपलं जे ब्लाऊज आहे ते कोणतं आहे ते आपल्याला माहिती हवं. तर बॅक नेक आहे का डीप नेक आहे? तर आपलं ब्लाऊज कोणतं आहे? डीप नेक आहे. तर डीप नेकनुसार आपण इथं चार्ट बघू. तर बघा, हा डीप नेक फॉर्म्युला आहे. ते इथं चेस्टचं मार्किंग दिले. आता बॅक आणि फ्रंटला सेमच मार्किंग येणार आहे, कारण बॅकला पण हाच फॉर्म्युला आपण वापरला होता, तर फ्रंटला पण हाच वापरणार आहे. ते इथं आपल्याला 36/6 करायचं. त्याच्यामध्ये आपल्याला प्लस करायचं आहे अर्धा इंच. तर किती झालं? 6.5 इंच. तर इथून बघा, आता 1 इंच डाऊन गेलो आहे, तिथून आपल्याला टेप ठेवायचा आणि 6.5 इंच इथं मार्किंग करायची. ते इथे मी 6.5 इंचावर मार्किंग करते. तर इथं आपल्याला ही छातीची लाईन देखील भेटेल. ती इथं आपण लाईन ड्रॉ करून घेऊ. त्यानंतर बघा, आता डीप नेकला आपण लूजिंग देत असतो 1.5 इंच. लूजिंग देणं कंपल्सरी आहे, तुमची साईज कोणती पण असू द्या. पण तुम्हाला ओल्ड मेथडमध्ये डीप नेकला लूजिंग देणं कंपल्सरी आहे 1.5 इंच. तर आपली चेस्ट किती आता? 36. त्यात आपल्याला प्लस करायचं 1.5 इंच. तर किती झालं? 37.5. तर भागिले 4 करू. तर किती येईल? 9 इंचाच्या वरती 3 म्हणजे 9.25. इथून बघा, 9.25 किंवा 9 इंचाच्या वरती 3 लाईन असं देखील मार्किंग केलं तरी काही हरकत नाही. पुढे शिलाई मार्जिन घ्यायची आहे 2 इंच. त्यानंतर बघा, आपल्याला इथं शोल्डर मायनस करावं लागेल, तेव्हाच आपल्याला पुढचे जे मेजरमेंट आहे ते टाकता येईल. तर शोल्डर मायनस आपण सेम बॅक पार्टला पण केलं होतं, तर आता फ्रंट पार्टला पण करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला 3 मेजरमेंट लागतात. पुढचा गळा, त्यानंतर रेडी शोल्डर आणि नेकचा शेप. तर पुढचा गळा किती आपला? 6 इंच आहे आणि नेकचा शेप राऊंड आहे आणि रेडी शोल्डर 2.5 इंच आहे. तर हे 2 पासून 2.25 पर्यंत हा चार्ट तुम्ही वापरू शकता. ती इथं एक डिप दिलं आहे, इथे चेक करायचं 6.5 कुठे, सॉरी 6 कुठे. नेक डिप हे बघ 6 इंच इथे येते. नेकचे पॅटर्न पण इथे दिले, म्हणजे मायनस किती होतं आहे फुल शोल्डरमधनं? 1.5 इंच. तर इथं आपलं फुल शोल्डर आहे 14.5, त्यातून मायनस करायचं 1.5 इंच. तर किती झालं? 13. ते याचं निम्म घ्यायचं, त्याला भागिले 2 करू. तर किती झालं? 6.5 इंच. तर इथून बघा 6.5 इंचावर मी मार्किंग करते. त्यानंतर छातीच्या लाईनवर पण सेम 6.5 इंचावर मार्किंग करायची. स्केलनी ही जी मार्किंग आहे ती जॉईन करून घेऊ अगोदर. त्यानंतर या लाईनचा आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर इथून टेप असं ठेवायचा, फोल्ड करायचा, सेंटर एक मार्किंग करायची. त्या सेंटरच्या मार्किंगपासून आतमध्ये आपल्याला 1/2 इंच मार्किंग करायची. 1/2 इंच मार्किंग केली. त्यानंतर इथून बघा ही अशी क्रॉसमध्ये जॉईन करायचं. इथून क्रॉसमध्ये आपल्याला मार्किंग करायची आर्म होलसाठी. तर आपण बॅक पार्टला केली ती 1 इंच, आता फ्रंट पार्टला आपण 1/2 इंच करणार आहे. तर ती कशी आपल्या साईजनुसारच करणार आहे. आपली साईज जर 40च्या आत असेल तर बॅक पार्टला 1 इंच आणि फ्रंट पार्टला 1/2 इंच.
आणि 40च्या पुढे असेल तर बॅक पार्टला 1.25 इंच आणि फ्रंट पार्टला 1 इंच. तर आपण फ्रेंच कवने आर्महोलचा जो शेप आहे तो इथे ड्रॉ करून घेऊ. तर ज्या पद्धतीने सेट होतोय त्या पद्धतीने ठेवून आपल्याला आर्महोलचा जो शेप आहे तो ड्रॉ करायचा आहे. इथं बघा, तर मी आर्महोलचा जो शेप आहे तो ड्रॉ करून घेतला आहे. त्यानंतर बघा, आपल्याला आता हे जे आपलं मायनस झालेलं शोल्डर आणि ही जी ही जी लाईन आहे हिचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. सेंटरवर एक मार्किंग करायची, तिथून टेप असं ठेवायचं आहे आणि मार्किंग करायची ती म्हणजे पुढच्या गळ्याची. तर पुढचा गळा किती आपला 6 इंच आहे. त्यानंतर आपल्याला मार्किंग करायची आहे शोल्डर टू अपेक्सची. तर शोल्डर टू अपेक्स 10 इंच आहे, त्याच्यात अर्धा इंच प्लस करून 10.5 मार्किंग करायची. ब्लाऊजची उंची किती आपली 15.5 आहे, पण फ्रंट पार्टला आपण 1.5 इंच प्लस करत असतो ओल्ड मेथडमध्ये. तर इथं आपण 15.5 आहे, तर 17 इंचावर मार्किंग करू. स्केलनी हे जी लाईन आहे ते ड्रॉ करून घेऊ. त्यानंतर बघा, ते इकडे जेवढं मायनस झाले सेम इकडे देखील तेवढंच मायनस करायचं आहे. ते इथे चेक करायचं आपल्याला. तर किती 1 इंचाला 1 लाईन कमी. तर इथं मार्किंग करून घेतली. स्केलने आपल्याला जोडून घ्यायचे. त्यानंतर बघा, ही जी स्केल आहे ही छातीच्या लाईनच्या अर्धा इंच वरती ठेवायची. आता आपण बॅक पार्टला पण मायनस केलं होतं, फ्रंटला पण मायनस करायचं आहे. बॅकला अर्धा इंच मायनस केलं होतं, फ्रंटला 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे, म्हणजे 1/2 इंच मायनस करायचं आहे. तर इथं आपले ही छातीच्या लाईनच्या अर्धा इंच वरती स्केल ठेवायची. तुमचा गळा पुढचा जर स्केल लाईनच्या खाली जात असेल किंवा स्केल लाईनवर जरी असेल तर तुम्हाला 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. आपल्याला आता बघा, तर इथं स्केल आहे आपली, गळ्याची लाईन बघा इथे. त्यामुळे आपण कुठेही मायनस करणार नाही, कारण आपलं स्केल लाईनवर पण नाही, स्केल लाईनच्या खाली पण नाही. तर इथून आपण रेडी शोल्डरची मार्किंग करू डायरेक्ट. तर रेडी शोल्डर 2.5 आहे, 1 इंच प्लस करून 3.5 मार्किंग केली. त्यानंतर इथं बघा 1/2 इंच खाली अशी मार्किंग करून क्रॉसमध्ये इथं जॉईन करायचे, कारण शोल्डर सरळ नसतात, थोडे क्रॉसमध्ये असतात. त्यानंतर आपण गळा रुंदी चेक करू. तर किती 3 इंच. सेम इथं देखील 3 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर बॉक्स बनवायचा आणि पुढचा गळा जो आहे राऊंड शेप तो इथं मी ड्रॉ करून घेते. त्यानंतर इथं आपल्याला अपेक्स टू अपेक्सची मार्किंग करायची. तर अपेक्स टू अपेक्स किती आहे आपलं 7.5 इंच आहे, तर त्याचं निम्म करायचं. तर किती झालं 4.25 इंच. तर इथं मी 4.25 इंचावर मार्किंग करते अपेक्स टू अपेक्सची. त्यानंतर इथं आपण 4.25 केलं आहे, तर कमरच्या लाईनवर अर्धा इंच कमी करायचं आहे. मग आपण इथे किती करणार 3.25 इंच. त्यानंतर आपण ही जी मार्किंग आहे ही जोडून घेऊ स्केलनी. त्यानंतर बघा, इथं आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर टक्स कसा घ्यायचा, आपल्या साईजनुसार आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर आपली साईज किती 36, तर 36 साईजनुसार आपण इथं चार्टमध्ये टक्स आहे बघा, हा टक्स चार्ट आहे. तिथं 36 साईजनुसार आपला टक्स किती येतो आहे, आर्महोलचा टक्स येतो आहे 1.5 इंचाचा आणि कमरचा टक्स येतो आहे इथं 3 इंचाचा बघा. तर आपल्याला इथं टक्स घ्यायचा आहे 3 इंचाचा. तर इथं 3 इंच मार्किंग करू. त्यानंतर ते मार्किंग आपल्याला इथं जॉईन करायचं आहे, इथे बघा असं. त्यानंतर बघा, आपल्याला आता इथं कमरचं मार्किंग करायची. तर कमर किती आहे आपली 32, तर भागिले 4 करू. तर किती झालं 8 इंच. जेवढी कमर आहे त्याचं आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. इथं 8 इंच मार्किंग करायची. त्यानंतर हा टक्स आहे हा मायनस होणार आहे, या टक्सचं देखील आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. तर टक्स किती आपला 3 इंचचा. तर टक्सचं मार्जिन घेतलं 3 इंच आणि पुढे आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे 2 इंच. तुम्ही 1.5 घेतलं असेल तर 1.5 घ्यायचं आहे, मी 2 इंच घेतलं आहे. तर इथं आपण आता हे मार्किंग जोडून घेऊ अगोदर. त्यानंतर बघा, आता ही जी तिरपी लाईन आहे हिच्यावर आपल्याला सारखेच 3 सेंटर काढायचे. तर टेप असा ठेवायचा. ते इथं मी 3 सारखेच सेंटर काढून घेते बघा. तर तुम्हाला जर असं जमत नसेल तर तुम्ही काय करायचं, टेप असा फोल्ड करायचा
इथं मार्किंग करायची, पुन्हा तिथून खाली टेप असं ठेवायचा, पुन्हा फोल्ड करायचा, त्यानंतर पुढं असं अशा पद्धतीने मार्किंग करायची. आता हे बघा, हा सर्वात खालचा सेंटर, इथून अर्धा इंच बाहेर जाऊ आपण. त्यानंतर इथून पाव इंच स्केलने अगोदर हे मार्किंग इथं जोडून घ्यायचे. आणि हे बघा, इथं इथून असं एक लाईन इतकं आपल्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने आपल्याला टक्सचा जो आकार आहे तो ड्रॉ करायचा आहे. आता हे दोन्ही टक्स आपल्याला चेक करायचे, तर अगोदर आपण हा टक्स चेक करू. तर हा किती आपला 6.5 इंच, हा किती आहे 6.5. तर सेम आपल्याला हा देखील तेवढाच हवा आहे. तर इथं बघा, तर जसं आपण टक्स ड्रॉ केला आहे आता, तर त्यानुसार टेप ठेवून आपल्याला मार्किंग करायची इथं. तर हे बघा, इथे येते 6.5. तर किती येतोय हा गॅप, अर्धा इंचाच्या वरती एक लाईन. तर त्याच्या डबल आपण इथे घेणार आहे, म्हणजे किती 1.25 इंच. तर इथं बघा 1.25 इंच मार्किंग केली. त्यानंतर इथं जेवढा गॅप आला आहे सेम इकडे देखील आपल्याला तेवढाच घ्यायचा आहे. त्यानंतर इथे देखील सेम अर्धा इंचाला एक लाईन वरती. तर हे आपण जोडून घेऊ अगोदर ही मार्किंग. त्यानंतर इथं बघा, स्केल अशी टच करून ठेवायची आणि इकडं असं मार्किंग करायची. त्यानंतर इथं आर्महोलमध्ये टक्स घ्यायचा आहे आपल्याला. तर आर्महोलचा टक्स किती घ्यायचा आपल्याला, 1.5 इंचाचा. तर इथं आपण 1.5 इंचाचा टेप ठेवायचा छातीच्या लाईनवर आणि असं पुढे सरकत न्यायचं. तर इथं टच होतोय, तर इथं मार्किंग करायची. त्या 1.5 इंचाचं आपल्याला निम्म घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी तेवढं मार्किंग करायचं आहे. म्हणजे पूर्ण टक्स घ्यायचं आपल्याला 1.5 इंचाचं आहे बघा. तर ते आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे असं. ते देखील टक्स आपल्याला चेक करून घ्यायचे. तर अगोदर आपण हा चेक करू. तर हा किती येतो आपला 6 इंच. तर आपल्याला हा देखील सेम हवा आहे 6 इंच. तर बाहेर जाते बघा, इथं मार्किंग करायची. ते मार्किंग आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला नवीन आर्महोलचा जो शेप आहे तो ड्रॉ करून घेऊ. तर इथं बघा, नवीन आर्महोलचा जो शेप आहे तो मी ड्रॉ करून घेतला आहे. आता आपली एवढी ड्राफ्टिंग झाली. आता आपल्याला पुढे कटोरी ब्लॉकचं जे मार्किंग आहे ते करायचं आहे. तर त्यासाठी अगोदर आपल्याला मार्किंग करायची ते म्हणजे क्रॉसपट्टीची. तर क्रॉसपट्टी तुम्हाला किती तयार हवी आहे, तर मला क्रॉसपट्टी जी आहे ती 2.5 इंच तयार हवी. तर मी इथं 3 इंच मार्किंग करेल, म्हणजे अर्धा इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन घेते. तर इथं बघा 3 इंच मी अशी मार्किंग करून घेते. तुम्हाला जेवढी क्रॉसपट्टी तयार हवी त्यानुसार मार्किंग करायची. आणि तुमच्याकडे जर शोल्डर टू लोअर चेस्टचं मेजरमेंट असेल तर ते जरी टाकलं तरी काही हरकत नाही. ती इथं बघा मार्किंग केली. स्केलने अगोदर आता जॉईन करून घेते मी. त्यानंतर क्रॉसपट्टीचा शेप ड्रॉ करायचा आहे इथे. ते इथे मी 1.5 इंच वरती असं मार्किंग करते. क्रॉसपट्टीचा शेप इथं असं ड्रॉ करून घेतला बघा. त्यानंतर बघा, आपल्याला आता इथं कटोरीचं जे आहे ते ड्राफ्टिंग करायचं आहे. तर कसं करायचं, तर अगोदर आपल्याला हा गॅप चेक करायचा आहे. तर किती हा 3.5 इंचाला एक लाईन कमी. तर सेम आपण इथं बी तेवढाच ठेवणार आहे, 3.5 इंचाला एक लाईन कमी. इथे देखील सेम, म्हणजे पूर्ण जी कटोरी ती आपली मापात तयार होईल. आणि इकडे घ्यायचे आपल्याला 1 इंच. त्यानंतर इथं सेंटरला पण एक टक्स घ्यायचा आहे. तर इथं आपण ड्रॉ करू अशी लाईन आणि 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे, म्हणजे दोन्ही बाजूने अर्धा इंच मार्किंग करायचं. ते स्केलने इथं असं ड्रॉ करायचं बघा. आता आपलं ड्रॉ झालं. त्यानंतर इथे चेक करायचं. आता हा गॅप
किती आपला 2.25 इंच, ते इथे देखील सेम 2.25 इंच मार्किंग करायची. इथे एक लाईन अशी ड्रॉ करते आणि आपण आता इथून कटोरीचा जो शेप आहे तो ड्रॉ करू. इथं बघा मी आता कटोरीचा जो शेप आहे तो इथं असा ड्रॉ करून घेतलाय. तर बघा अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट जो आहे तो ड्राफ्ट झाला आहे. आता आपण कट करून घेऊ. आता जसं मार्किंग आहे सेम त्या पद्धतीनेच आपल्याला कटिंग करून घ्यायची. तर इथे मी आता फ्रंट पार्ट कट करून घेते अगोदर. पुढचा गळा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर शोल्डरची मार्किंग. आर्महोल लगेच कट करायचं नाही, आर्महोल आपण नंतर कट करू, जेव्हा आर्महोलचा टक्स मायनस करू तेव्हा. त्यानंतर आपल्याला हा जो टक्स आहे तर हा कट करायचा आहे कमरचा, कारण तो कट केला तरच तेव्हा आपल्याला आर्महोलचा टक्स मायनस करता येईल. इथं बघा त्यानंतर क्रॉसपट्टी कट करून घेऊ. आता आपल्याला हा जो टक्स आहे तो मायनस करायचा आहे. इथं बघा तर जसं हे मार्किंग केलंय तसं आपल्याला हे टक दोन्ही एकावर एक व्यवस्थित ठेवू. हे बघा आता आपला नवीन आर्महोल जो आहे तो जॉईंट होतोय. तर आता आपण कट करून घेऊ. तर बघा त्यानंतर आपल्याला आता हा कटोरीचा शेप आहे हा थोडा मागे पुढे झालाय, तर याला आपण असा शेप देऊन घ्यायचा आहे थोडासा. हे बघा त्यानंतर बघा आता आपण कटोरी जी आहे ती कट करून घेऊ. इथं त्यानंतर हा देखील टक्स आपल्याला मायनस करून घ्यायचा आहे. इथं बघा आपले फ्रंट पार्ट आपला सर्व कटिंग झाला आहे. तर आता आपण बॅक पार्टवर ठेवून देखील बॅक पार्ट कट करून घेऊ. तर इथं बघा बॅक पार्ट घेतला आहे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये, तो ड्राफ्ट केला होता. त्यानंतर आपल्याला आता हे साईडचे जे पार्ट आहे ते घ्यायचे, क्रॉसपट्टी आणि साईडचा पार्ट. आता हे बघा आपल्याला असे इथून आपल्याला फक्त 5 इंच अंतर सोडायचं आहे आणि तसं टच करून ठेवायचं आहे. बघा ते इथं देखील सेम. हे बघा असं आता जसं आहे तसं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं मी आता मार्किंग करून घेते अगोदर. इथे देखील सेम. त्यानंतर बघा आपल्याला इथून असं लाईन ड्रॉ करायची आणि हा जो आर्महोलचा शेप आहे तो इथं असा खालून असा ड्रॉ करून घ्यायचा. त्यानंतर इकडे बघा ही लाईन ड्रॉ करायची. आता इथं जेवढा गॅप आहे त्याचा डबल तुम्ही इकडे देखील घेऊ शकता. पण त्या अगोदर आपल्याला ब्लाऊजची उंची ती चेक करायची बॅक साईडची. तर इथं बघा इथून मी टेप असा ठेवला आणि बॅक साईडची उंची मला आता 14 इंच तयार हवी. तर मी इथं 15 इंच जेवढी आहे तेवढी मार्किंग करेल, कारण ती शिवून जी आहे ती 14 इंच तयार होणार आहे. तर इथं आता हे बघा ही जी लाईन आहे ती इथे मी अशी ड्रॉ करून घेते. त्यानंतर आपल्याला बॅक साईडचा जो गळा आहे त्याची मार्किंग करायची. तर बॅक साईडचा गळा किती आहे, 4 इंचाचा जो बेल्ट आहे तो तयार आहे. त्याच्यात 1 इंच प्लस करून 5 इंच मार्किंग केली. त्यानंतर इथून 2.5 इंच एक मार्किंग करते. इथून आपल्याला हे मार्किंगला जॉईन करायचं आहे आणि बॅक साईडचा जो गळा आहे तो राऊंड शेप आहे तिथे मी ड्रॉ करून घेते. बघा
आता आपला बॅक पार्ट देखील ड्रॉ झाला आहे. आता आपण कट करून घेऊ. आता हे जरी तुम्हाला तिरप दिसत असलं, पण जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करून वेअर करू ना, तेव्हा तो व्यवस्थित फिटिंगमध्ये बसेल. तर बघा, अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट देखील ड्रॉ झाला आहे आणि कट देखील झालं आहे. आता कुठे हा पॅटर्न वाढवायचे तुम्हाला मी इथं दाखवून देते. तर बघा, हा फ्रंट पार्ट आहे. आता बॅक पार्ट तुम्हाला बंद बाजूकडूनच ठेवायचं आहे, कुठेही काही वाढवायचं नाही, जसं आहे तसंच ठेवायचं आहे. तर हा पार्ट बघा, आता इथून कटोरी जॉईंट होणार आहे, त्यामुळे इथे अर्धा इंच वाढवायचं आणि खालून क्रॉसपट्टी जॉईंट होणार आहे, त्यामुळे खाली अर्धा इंच वाढवायचं. त्यानंतर क्रॉसपट्टी बघा, तर क्रॉसपट्टी जी आहे तुम्हाला अशी ठेवून वरतून आता कटोरी आणि फ्रंट पार्ट जॉईंट होणार आहे, त्यामुळे वरतून अर्धा इंच वाढवायची आहे आणि साईडने आई हुक पट्टीसाठी अर्धा इंच वाढवायची. त्यानंतर कटोरी बघा, कटोरी तुम्हाला इकडनं अर्धा इंच वाढवायची, कारण फ्रंट पार्टला जॉईंट होणार आहे. इकडनं आई हुक पट्टीसाठी अर्धा इंच वाढवायची. इथून खालून क्रॉस पट्टी जॉईंट होणार आहे, त्यामुळे खालून देखील अर्धा इंच वाढवायची. बाकी जसे तशी ड्रॉ करायची. कटोरी आपल्याला कुठेही काही वाढवायची नाही, फक्त शिलाई मार्जिन जे आहे अर्धा इंच वाढवायची. आणि हा जो टक्स आहे हा देखील आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजचे इथं पेपर पॅटर्न तुम्हाला मी इथं कट करून दाखवले. स्लीव कशी कट करायची या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे मी. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट देखील करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करा.